कधी तुम्ही रात्रीच्या वेळी जंगलातून येणारी सिटी ऐकली आहे का? ती सिटी जी दुरून येते पण अचानक वाटतं की ती अगदी तुमच्या मागे आहे. आज आपण ऐकणार आहोत व्हेनेझुएला आणि कोलंबियामधील एक जुनी लोककथा. एक अशी कथा जी प्रत्येकाचा थरकाप उडवते. एल सॅल्वान म्हणजेच सिटी वाजवणारा आत्मा. एकेकाळी व्हेनेझुएलामधल्या एका लहानशा गावात एक श्रीमंत कुटुंब राहत होतं. त्या घरात एक मुलगा होता, एकुलता एक लाडका, पण हट्टी, रागीट आणि स्वार्थी. तो नेहमी आपल्या वडिलांकडे मागण्या करत असे. एक दिवस त्याला एका प्राण्याचं मांस खायचं होतं, हरिणाचं मांस. त्याने आपल्या वडिलाला सांगितलं, मला हरिणाचं मांस आणा, नाहीतर मीच काहीतरी करीन. पण वडील म्हणाले, आता सीझन नाही, मिळणार नाही. हे ऐकून मुलगा संतापला आणि रागाच्या भराने त्याने आपल्या वडिलांचा खून केला. गावकऱ्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा सर्वांनी मिळून त्या मुलाला पकडलं. त्याला बांधून ठेवून शिक्षा दिली गेली. त्याच्या पाठीवर जखमा केल्या गेल्या आणि त्याला आपल्या वडिलांच्या हाडाचं बोरे उचलायला लावलं. गावातील एक वृद्ध माणूस म्हणाला, हा पाप आता सदैव वाहत राहील. त्याचं ओझं त्याच्या आत्म्याला कधीच सोडणार नाही. त्या क्षणी वाऱ्याचा झोल आला आणि त्याचं अस्तित्व गायब झालं. लोक म्हणतात तो शापित झाला आणि तो आजही फिरत असतो त्याच बोऱ्यात आपल्या वडिलांच्या हाडासह. रात्रीच्या वेळी जंगलात जाणारे लोक सांगतात, कधी कधी एक विचित्र सिटी ऐकू येते. लोक म्हणतात, जर तुम्हाला ही सिटी जवळून ऐकू आली तर तुम्ही सुरक्षित आहात, कारण तो अजून दूर आहे. पण जर ही सिटी दुरून ऐकू आली तर पळा, कारण तो तुमच्या अगदी मागे उभा आहे. एल सॅल्वानचं शरीर उंच आणि कृश आहे. तो आपल्या खांद्यावर हाडाचं मोठं बोरं घेऊन फिरतो. त्याचे पाय जमिनीला स्पर्श करत नाही. तो प्रामुख्याने अशा लोकांना शोधतो जे दारूच्या नशेत असतात किंवा जे आपल्या कुटुंबाशी वाईट वागतात. तो त्यांच्या मागे उभा राहतो आणि त्याच्या बोऱ्यातील हाडांनी त्यांना ठेचून मारतो. कधी कधी लोक फक्त त्याची सिटी ऐकतात आणि दुसऱ्या दिवशी गायब होतात. काही लोक म्हणतात, एल सॅल्वान हा केवळ एक शापित आत्मा नाही, तो पश्चातापाचं प्रतीक आहे. तो आपल्याला आठवण करून देतो की राग, अहंकार आणि लोभ आपल्याला आत्म्याने मारतात आणि मग आपणच स्वतःच्या शापात अडकतो. जर तुम्ही कधी जंगलातून जात असाल आणि अचानक सिटी ऐकू आली तर मागे वळू नका, कारण एल सॅल्वान कुठेतरी जवळच असू शकतो. ही होती कथा एल सॅल्वान, सिटी वाजवणाऱ्या आत्म्याची. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा कोणती भूतकथा पुढे ऐकायची आहे आणि सबस्क्राईब करा अशाच अजून भयानक कथांसाठी. कारण प्रत्येक आवाजाला अर्थ असतो, पण काही आवाज मृतांचे असतात.